या मंडळी मी तुमचं वनकवायचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आम्ही जात आहोत मुरुड जंजिऱ्याला. तर माझ्यासोबत माझे सर्व भावंड आहेत. स्किया गौरव पुढे आलेला आहे. ओके. आणि ते पाठी येतात यश आणि विघ्नेश येतो. हा नॉर्मल ब्लॉग आहे फक्त कारण पहिला आम्ही गेलेलो बाईकवर ना, आत्ता 4 व्हीलर घेऊन चालू. तर चला आमच्यासोबत आणि बघूया तिकडे काय काय आहे. आणि डॉन इकडे आहे. गौरव दादा चालवणार आहे थोडं आणि दोघं आता बसतील. आम्ही त्याला थांबलेलो आहे कारण काही पैसे आम्हाला पाहिजे होते कॅशमध्ये. तर गौरव गेले आता ATMमध्ये. तर काढून आल्यावरती बघू शकतो कारण पेट्रोलसाठी लागणारच कॅश. ते ऑनलाईन नाही चालत काही गोष्टी, सो कॅश काढणं गरजेचं आहे. आणि आता इथं निघू 10 मिनिटांमध्ये. गौरवभाई आता ड्रायव्हिंग करत आहेत फुल. मुरुडच्या दिशेने आम्ही जात आहोत आणि हे दोघं मागे काय करतात काय माहिती. चाललंय त्यांचं काहीतरी, बट खूप छान वातावरण दिसतं समोर. फायनली आम्ही त्या ब्रिजवरती आलेलो आहे जो की खाजणीला जॉईंट होतो. अँड हा खूप म्हणजे फेमस ब्रिज आहे बोलायला गेलं तर. खूप लोक इथे फोटो काढतात. त्याला असू दे, त्याला तालुक्यामधले सर्व इथे येऊन गेले असेल ह्या ब्रिजवरती कारण खूप चांगला व्ह्यू भेटतो जर पाठी बघाल तर. अँड सध्या आम्ही इथे थांबलो आहे आणि ते लोक त्यांचं काय ते चाललं आहे बघतात तिकडे काय चालू. तर तुम्हाला मी दाखवतो कसं दिसतं. अरे आलो रे मी तुला आता. अरे करू फायनली आम्ही आणि ते वरत चालू आहे समोरच आमच्या. अँड खूप भारी वाटतंय. शेवटी विघ्नाची पण वरत आम्ही इथेच काढू. थांब. खूप भारी वाटतंय. वातावरण एकदम सुंदर चाललंय. लग्न आहे वाटते ते काय माहिती. तुम्हाला घ्यावी लागते अशी घ्यावी लागते. अँड भारी वातावरण आहे कारण पाठी आय थिंक लग्न चालू आहे. चल पुढे. अरे आम्ही इथे मुरुड जंजिऱ्याला आलो आहे आणि कार पार्किंगला लावलेले आहे. कार पार्किंगचे इथे 100 रुपये येतात. अँड देन नंतरला ते दादा आहेत. तुम्ही इन्फो देताय का काही? सर आता आपल्याला काही इन्फो देणार आहे. हे बघा काय असते जंजिरामध्ये आपल्याला जाऊन येऊन टोटल 2 तास लागते. घरावर खायला प्यायला अजिबात काही भेटते नाही. आतमध्ये काहीच नाही भेटते. त्यासाठी लोकांना काय नाश्ता पाणी काय जेवण वगैरे करायचं आहे. पार्किंगचा हा गेट आहे. गेटच्या समोर बघा आपला हॉटेल आहे जय हिंद हॉटेल. आपल्या हॉटेलचं नाव आहे. तिकडनं जेवण घरगुती भेटते. नाश्ता पाणी करून लोक आतमध्ये जाते. आतमध्ये प्यायला पाणी बॉटल सर्व काही इकडनं घेऊन जायचा. बोटीचं तिकीट 125 असते. 100 रुपयेमध्ये तुम्ही जाऊन येऊन रिटर्न तिकीट आणि 25 रुपये आतमध्येची एंट्री असते. आपल्याला तिकडे जीपे नाही चालते तो कॅश ठेवा. तुम्ही कधी पण येणार आहे जंजिऱ्याला तिकीटासाठी कॅश ठेवा. आता तुम्हाला मी माझा हॉटेल दाखवते. या पुढे. फायनली आता आम्ही काही खायला चाललो कारण आम्ही नाश्ता करून आलो. बट अजून थोडंसं खावा आणि देन नंतर आतमध्ये जाऊ. आता तिकडेच चाललो जैन हॉटेलमध्ये. हो. आणि हे जैन हॉटेल आहे जिथे तुम्ही इकडनं एंट्री मारता या साईडून आणि इथे हॉटेल आहे नाश्ता करण्यासाठी. तर इथे तुम्ही नाश्ता करून जाऊ शकता पुढे. मी सध्या मिसळ मागवली आणि मिसळ वडापाव. अँड आता आम्ही बघतोय खाऊन कसं लागतं. नाश्ता करून झालेला आहे आणि प्लीज कॅरी करा वॉटर बॉटल प्लीज कॅरी करा मोठी कारण 2 तास तुम्ही किल्ल्यावरतीच राहणार आहात आणि वापस खाऊन या भरपूर. आणि आता आम्ही चाललो आहे तिकीट काढायला कारण तिथे पार्किंगला लावली जाते मागे. अँड हे तिघं आहेत आपल्या सोबत. कसं वाटतं तुम्हाला? मस्त.
पहिल्यांदा आलो आहे मुरुडला. हे पहिल्यांदा आलोय मी पण. इथे आलोय बट कधी किल्ल्यावरती गेलो ना. किल्ल्यावरती मी पहिल्यांदाच आलोय. चला आपण आता बघूया पुढची प्रोसेस. अशा प्रकारे आपल्याला तिकीट भेटले जातात. 100 रुपयाची एक तिकीट आहे. असे आम्ही 4 तिकीट काढलेत आणि आता किल्ल्यावरती एंट्री फीज असते 25 रुपये. अँड आता दादा घेऊन चाललेत बोटीकडे. चला आपण जाऊया. मी एंट्रीचे इथे होतो. अशा लाईनमध्ये उभे केले जातं सर्वांना. अँड देन नंतर आतमध्ये सरवलं जातं. अँड जे ब्लॅक जॅकेट ते आता आय थिंक घालावे लागणार कारण इम्पॉर्टंट आहे. आता डुबणार आपण. चला आपण आता जाऊया आतमध्ये. बोटीमध्ये बसलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही ते मांडी घातली जाते ना त्या प्रकारे बसवलेलं आहे. अँड आता थोड्या वेळाने होईल स्टार्ट बोट. आपल्याला जॅकेट दिलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे किल्ल्याच्या दिशेने. इथे तुम्ही एंट्री केल्यावरती तुम्हाला वापस 4 तिकीट काढायला लागतात. पर तिकीटची कॉस्ट 25 रुपये. अँड आता आपण पुढे जाऊया. आणि काही मूर्ख लोकांनी इथे आल्या वाट लावलेली आहे. ओंकार, अंजली, प्रवीण, कुशल काही म्हणजे काहीही टाका नावं लिहायची गड किल्ल्यांवरती. आणि इथून आता आपण एंट्री मारली. अँड जलजिरा बोलायचे बट इथे आपण जंजिरा करून टाकलं आहे बोलून त्यांना असं त्यांनी माहिती दिली. अँड सिद्धी जोहरने हे 1576 साली बांधलं होतं. अँड इथे जे काय हा बांधकाम केला तो फक्त असं नव्हतं की किल्ला बांधायचा होता. इथे एक मस्जिद होती. जसं त्या बोटवाल्याने सांगितलं की ती एक मस्जिद होती. त्या मस्जिदच्या इथे सिद्धी जोहर यायचा आणि तिथे फुलं चढवायचा. तर काही कालानंतरला तो पाणी वाढत गेला आणि ती मस्जिदामध्ये पाणी यायला लागलं. तर तेव्हा त्याने हे ठरवलं की आपण इथे किल्ला बांधूया. तर ह्या किल्ल्याला बांधायला ऑलमोस्ट 22 वर्ष हा कालावधी लागला. का एवढा कालावधी लागला? कारण इथे भरती येते, ओटी येते. तर त्यानुसार फक्त दिवसाचे 6 घंटे हा बांधकाम चालू असायचा. बाकीच्या टाईमला सर्व काही बंद असायचं. जे आता माझ्या मागे तोफ बघते ती कलाल बांगडी आहे आणि ती पंचधातूने बनवलेली आहे. आणि आता एवढा ऊन आहे कारण मेचा महिना चालू आहे परंतु ती तोफ आहे ती बिलकुल गरम नाही आहे. थंड आहे एकदम. अँड खूप म्हणजे कलाल बांगडी का असं बोललं जातं कारण ही पूर्ण जी तोफ आहे ती इथे डायरेक्टली आणली नाही आहे. कारण जर तुम्ही बघताय की किल्ला हा समुद्राच्या मध्ये आहे आणि जर एवढी मोठी वजनाची तोफ जर तुम्ही इकडे आणता म्हणजे 22,000 kg तर तेवढी ही तोफ जर तुम्ही समुद्रमार्गाने आणाल तर शक्यच नाही आहे. तुम्ही आणू नाही शकत. तर इकडे जोडून बनवली ती तोफ. तर ही त्याची इन्फो होती त्या कलाल बांगडीची. तर ही चावडी तोफ आहे, ही गायमुख तोफ आहे आणि ही कलाल बांगडी तोफ आहे. तर ह्या तिघांची नावं आहेत. अँड आता आपण सध्या पुढे जाऊया कारण हा बुरुज फर्स्ट होता. सेकंड अँड थर्ड तिकडे आहे. मी तिसऱ्या बुरुजवरती आहोत आणि हे ते सेकंड खिडकी आहे. ही फर्स्ट आहे तिकडे आणि ही सेकंड आहे. इथून तुम्हाला पद्मदुर्ग बघायला भेटेल. पद्मदुर्ग हा जो फोर्ट आहे जो संभाजी महाराजांना क्रिएट करण्यासाठी घेतला होता बट तो काही क्रिएट झाला नाही पूर्ण कारण त्यावेळेलाच रायगडावरती हल्ला झाला आणि तो जो किल्ला आहे तो सोडून संभाजी महाराजांना जावं लागलं रायगडावरती. ठीक आहे. देन त्यानंतरला दुसरं कोणी इकडे आलं नाही. अँड नंतरला जे बांधकाम होतं ते अर्धवट राहिलं. आणि आता जर तुम्ही बघता आताची सध्याची स्थिती तर हा जो जंजिरा आपण त्याला बोलतो
तो जरा वरती आहे अँड जो पद्मदुर्ग आहे तो एकदम पाण्यामध्ये गेला आहे थोडाफार, कारण ऑब्व्हियसली बात आहे, कारण अर्धवट राहिलेलं काम कधीही जास्त वेळ टिकत नाही, त्यामुळे ते तसं व्ह्यू दिसतोय समोर आम्हाला. जर सध्या आपण जिथे उभे आहोत ते आहे वॉच टाईमची जागा. म्हणजे जेव्हा पण आक्रमण व्हायचं तेव्हा काही लोक इथे तैनात असायची. ते लोक त्या साईडून जे खिडक्या तिथे बांधलेल्या आहेत तिथून बाहेर बघायचे की ते सैनिक कुठे आहेत, काय घेऊन आले आहेत, त्यांच्याकडे काय आहे. अँड जो समोरून सैनिक किल्ल्याकडे बघतोय त्याला फक्त हे जे पिल्लर दिसतात तुम्हाला ते फक्त दिसायचे, ना की माणूस दिसायचा. कारण ह्यांचं स्ट्रक्चरच असं बनवलं आहे की बाहेरचे लोक फक्त इथले पिल्लेर बघू शकतात, आतमधली लोक बघू शकत नाही. बट आतमधली लोक बाहेरच्या लोकांना परफेक्टली बघू शकतात. ते नंतरला जे त्यांनी इथे बघितलं ते त्यांनी जे तिकडे वरती स्टेट्सवरती जे सैनिक राहायचे उभे त्यांना सांगायचे आणि वरून मग गोलाबारूदनी हमला केला जायचा बाहेरच्या लोकांवरती. जसं की माझ्यासमोर तुम्ही बघताय आणि जे की आपण आता समोर होतो आणि आता हे त्याच्याच खाली ही जी तोफ आहे इथे एक तोफ ठेवलेली आहे, त्याच्या साईडला इथे ही टनल होती. ही टनल का होती, कारण जेव्हा हा जो किल्ला बांधला होता तर तिकडे काही लोकही येत असतील. आता सर्व लोकांना घेऊन तुम्ही घोडे बाकीच्या हत्ती बित्ती तर तुम्ही तर डायरेक्ट बोटीवरती आणू शकत नाही. बट त्यासाठी ह्या लोकांनी टनल काढली होती. त्या टनलने ते लोक इकडे येत होते अँड देन नंतरला इकडून वापस इकडे जात होते. बट काही कालांतराने ही टनल बंद करण्यात आलेली आहे. काही लोकांना एवढंही माहिती नसेल की इथे टनल होती किल्ल्यामधून बाहेर जाण्यासाठी. फक्त बोटचा मार्ग नव्हता, 2 वे होते, एक टनल होते आणि एक बोटचा वे होता. आता हा जो टनल आहे ती बंद केली आहे, कारण ऑक्सिजनची कमतरता होते. पहिलं नव्हती होत, आत्ता होते, तर सर्व आता बंद केलेलं आहे. ही जी तुम्ही समोर बघताय ही शाळा होती त्या काळातली, 5वीपर्यंत होती अँड इथे मुलं शिकत होती. म्हणजे विचार करा, हा एवढा किल्ला 22 एकरचा किल्ला आहे, त्यामध्ये शाळा आहे, हॉस्पिटल होतं, मंदिरं होती, मस्जिद होतं, हे सर्व गोष्टी होत्या. आणि आतमध्ये तलाव आहे, खूप सुंदर असा हा तलाव आहे, खूपच भारी वाटतं. आत्ता एवढा छान वाटतं, जर त्याखाली जर इथे कोणी लोक राहत असेल त्यांना किती छान वाटत असेल. जर जे कान्होजी आंग्रे होते जे इथे आपल्या महाराजांकडून इकडे आलेले हा गड जिंकण्यासाठी, तर ते हल्ला तो जो समोर डोंगर दिसतो तिथून करत होते, कारण तो परफेक्ट वे होता की ह्या किल्ल्यावरती हमला करून हा काबीज करणं. बट ही काही गोष्ट जमली नाही आपल्याला अँड त्याखाली एवढ्या सुविधाही नव्हत्या की सर्व गोष्टी परफेक्टली जमून हा किल्ला ताब्यात येऊ शकतो आपण. आता जिथे आपण उभा आहे तो सर्व किल्ल्यातला सर्व टॉपचा फ्लोअर बोलू शकता तुम्ही. सर्वात वरती पार्ट जिथे आपण उभा आहोत आणि इथून सर्व दिसतंय. तर जो तुम्हाला वरती दिसतोय जो की आपला इंडियाचा ध्वज इथे लागला होता 15 आणि 26 जानेवारीला, आणि जो वरती जो पॉईंट होता तो सर्वात मेन पॉईंट आहे. 360 व्ह्यू भेटतो. आणि जो तलाव होता तिथे त्याच्यासमोर जो की एक भुयारी मार्ग जात होता, जो मी सांगितलं, तिथे राणी राहायची. तर ती राणीला जेव्हा ही या किल्ल्यावरती आक्रमण झालं, कोण पहिला जाईल तर ती राणी जाणार. तर फक्त हा जो किल्ला आहे तो 26 मेपर्यंत ओपन आहे. आता ते 26 मेपर्यंत ओपन राहील की नाही ते माहिती नाही, बट आता बंद होणार आहेत कारण पावसाळा सीझन स्टार्ट होणार आहे आणि 4 महिने किल्ला हा बंद राहतो. जर कोणी प्लॅन करत असेल तर लवकरात लवकर इकडे या. त्यानंतरला हा किल्ला 4 महिन्यासाठी बंद होणार आहे, तर या लवकर जर त्यांना इच्छा असेल तर. त्यांच्या गावात जेवढं किल्ल्याला वर्ष झालं तेवढ्या ह्या दरवाजाला वर्ष झाले, आणि हा जो दरवाजा आहे तेव्हापासून तसंच आहे. आत्ताही तुम्ही बघू शकता त्याचं जे अस्तित्व आहे त्यापासून तसंच आहे. फायनली आपली 30 मिनिटाची टूर इथे पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही वापस चाललेलो आहे गावी. चला आपण जाऊया. तर फायनली
आपला जो ब्लॉग होता तो एंड झालेला आहे, कारण इथे आता उतरवलेला आहे. आणि ऑक्टोंबर आता जेव्हा पण ऑक्टोंबर ओपन होईल त्यावेळेला हे वापस बोट रायडिंग चालू होतील, कारण आता बंद होणार आहे पावसाळ्यामध्ये.